शेती आमच्या हक्काची, शेती आमच्या हक्काची, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो. या सत्याचं करायचं काय? आणि मुंडकावर पाय शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकऱ्यांना भूमिहीन करणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद, 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 अरे उद्योगधारजीना मोदी सरकार फडणवीस सरकार मुर्दाबाद, 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 अरे उद्योगपती धारजीना मोदी फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, अरे शेतकऱ्याची धुलदान करणारा शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीची भूमिका या महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेली आहे, या भूमिकेमधून जो प्रकार प्रामुख्यानं परभणी जिल्ह्यातल्या जवळा या गावी झाला, जो सबंध महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेला आहे की सनदशीर मार्गाने ह्या शक्तीपीठाची अधिसूचना निघाल्यापासून जे बाधित शेतकरी आहेत ते अतिशय संवेदनशील मार्गाने आपली मागणी करतायत की हा शक्तीपीठ बेकायदेशीर आहे, याची कुठलीही गरज नाही आहे. अशी असतानासुद्धा अत्यंत निर्दयीपणे या सरकारने ज्या पद्धतीचा जुलमी निजामाला लाजवेल अशा प्रकारचा प्रकार संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे. या जुलमी फडणवीस सरकारच्या विरोधामधला विरोध करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा ही निदर्शनं आज संबंध महाराष्ट्रात होत आहे. त्याचा एक भाग म्हणून अंबाजोगाईमध्ये झालेली आहेत. एकच भूमिका आहे की या सरकारने ज्या पद्धतीनं शक्तीपीठाचा हा ड्रीम प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, तीवरती खऱ्या अर्थानं ज्या संवैधानिक पदाची शपथ घेऊन आपण मुख्यमंत्री पदावर बसलेला आहेत, या महाराष्ट्रातल्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 90% पेक्षा जास्त शेतकरी जेव्हा विरोध करतायत त्यावेळेस संपादनाच्या प्रक्रियेप्रमाणे आपण चर्चा करणं, त्यांचे आक्षेप निकाली काढणं हे अपेक्षित असताना सुद्धा या कायद्याला फटा मारून स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी लाखो शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी करणारं आणि आधीच मोठ्या संख्येनं मराठवाडा आणि विदर्भामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मागच्या काही काळामध्ये दुपटीनं वाढ करण्यास जबाबदार असणारं फडणवीस सरकार ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळत आहे, कुठलाही संवैधानिक ढाचा न हाताळता केवळ पोलिसी बळाच्या आणि जबरदस्ती सरकारच्या प्रशासनाच्या दबावाखाली हा रस्ता संपादित करण्याची जी काही प्रक्रिया चालवलेली आहे याचा प्रचंड निषेध तर आम्ही करतोय, पण कृतिशीलपणे जायमोक्यावर सुद्धा कुणीही कुठल्याही पद्धतीचा दबाव केला तरी शेतकरी आपली 1 इंचही जमीन मोजू देणार नाहीत अशा प्रकारची भूमिका पहिल्यापासून आजपर्यंत घेतलेली आहे आणि ती उद्याही कायम राहणार आहे. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत.